आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विश्वा आणि जानू हे दोघंही जण बाहेर एका चहाच्या टपरीवर बोलत बसलेले असतात। तेव्हाच आता विश्वाला लागलेलं असतं म्हणून जानू त्याची काळजी करत असते। जानू विश्वाला विचारते की हे सगळं काय झालंय सांग मला। मग आता विश्वा म्हणत असतो की ते सगळं जाऊ दे जानू, ते सगळं नको विचारत बसू। मग आता जानू म्हणत असते की का नको विचारू, अरे तुला एवढं लागलंय, तुला एवढा त्रास होतोय तर मग मी विचारणारच ना। असं कसं म्हणतोयस तू, मी विचारू नको, मला माहिती आहे हे सगळं त्या जयंतनेच केलं आहे। तर दुसरीकडे मात्र आता विश्वा जानूला सांगत असतो की तू ओके तर आहेस ना, तुला तर त्याने काही केलं नाही ना, असे विचित्र प्रश्न तो विचारत असतो। त्यावर जानू त्याला म्हणत असते की बघ ना, मी तुला काय म्हणते ते ऐकतोयस का, मला त्रास होतोय हे तुला दिसते पण तुला होणारा त्रास हा मला दिसतोय, पण तू उत्तर का देत नाही आहेस। त्यावर विश्वा म्हणतो की ते सगळं जाऊ दे, आपल्याला आता पुढचं प्लॅनिंग करायला हवं, कारण तुला दिसतो ना तसा हा जयंत नाही आहे। आणि तेव्हाच जानू आता त्याला सांगत असते की मला काही गोष्टी माहिती आहेत आणि म्हणूनच तर मी त्या दिवशी घडलेला आपल्यासोबतचा सगळा प्रसंग ना रेकॉर्ड केलेला आहे आणि तो एका पेनड्राईव्हमध्ये लपवून ठेवला आहे, जेणेकरून आपल्याला जयंतला एक्सपोज करता येईल ना, तेव्हा ते पुरावे एक एक करून बाहेर काढता येईल। तेव्हाच विश्वा म्हणत असतो की कमाल आहेस बघ तू, खरंच तो पुरावा जपून ठेव, कारण हा जयंत ना काय पातळीचा माणूस आहे ना हे आपल्याला असं ना तसं लोकांना दाखवता येईल आणि त्यासाठी आपल्याला काही पुरावे लागणार आहेत आणि त्याचाच हा पहिला भाग आहे, असंही आता तो म्हणत असतो। त्याचबरोबर एक पुरावा नाही तर आपल्याला असे अनेक पुरावे काढावे लागणार आहेत। तेव्हाच ना जानू त्याला म्हणत असते की तुला एक सांगू का, या जयंतच्या डोक्यावर ना खरंच परिणाम झालेला आहे। कधी कधी तर रूममध्ये तो एकटाच बडबडत असतो, कधी कधी तर त्याला मी बघितलं ना की मला राग येतो, कारण आहे ना त्याला असा फोबिया आहे ना की तो ना सफाईच्या बाबतीत बघायला हवं तू की सगळं काही सोडून ना आधी ते सगळं करत असतो। कधी कधी तर त्याचं वागणं बघून ना मला भयंकर असा राग येतो। त्या दिवशीही तो मला आईकडे पाठवायचं नाही म्हणून स्वतःच्या हातावर कॉफी पाडून घेतली होती त्याने, म्हणजे तो कोणत्या तरी बाबतीतला असा पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा हा पॉझिटिव्हनेसच ना मला कुठेतरी डिस्ट्रॉय करायचा आहे। आणि त्याचसाठी त्या दिवशी मी एक प्लॅनिंग केलं होतं, मी मुद्दामून अनारसे त्याला असं दाखवलं की गोड लागत आहेत पण ते अनारसे संपूर्ण खारट होते। मग आता त्याला खारट अनारसे खायला देऊन त्याला म्हटलं की तुलाच असा प्रॉब्लेम होते मला नाही, मग हे असंच वेळ त्याला बनवावं लागणार, असं काहीसं प्लॅनिंग आता त्यांचं ठरलेलं असतं। आता हे सगळं प्लॅनिंग जेव्हा त्यांचं ठरतं तेव्हा दुसरीकडे बीना आता झाडांना पाणी घालत असते, तेच आता तिच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज जे आहेत ते बघत असते ती आणि त्याच्यामध्ये भावनाबद्दलची बदनामी केली जात असते। भावनाबद्दलची बदनामी बघून ना आता मात्र इकडे वीणाचं सारखं डोकं फिरलेलं असतं। तेवढ्यातच भावना तिथे बाहेर येते आणि वीणाला सावरत असते, वीणाला म्हणत असते की जाऊ दे, तू नको विचार करू या सगळ्या गोष्टीचा, आणि असं बोलून ती आता तिला का होईना थंड करायचा प्रयत्न करत असते। तेच दुसरीकडे तिकडनं जाणारी जी माणसं असतात ना तीही आता भावनाकडे बघत असतात आणि भावनाकडे बघून ना त्यांना राग येत असतो आणि भावनाबद्दल ते वाईटचाट बोलत असतात। तर वीणाही त्यांना आता चांगलंच उत्तर देते आणि वीणा म्हणत असते की तुम्हाला काय जातंय, ज्या स्त्रीबद्दल माहीत नाही त्या स्त्रीबद्दल तुम्ही कसं काय बोलू शकता, हेही आता म्हटलं जातं। तेव्हाच ना भावना म्हणत असते की जाऊ दे ना, नको एवढा विचार करू, तू एवढा विचार करतेस ना त्यामुळेच हा सगळा त्रास होतोय, असंही आता ती बोलत असते। दुसरीकडे आता जो सिद्धू असतो ना तो त्या पत्रकाराच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो। त्या पत्रकाराच्या ऑफिसमध्ये जाऊन तो आता काही डाटा मिळतोय का हे बघण्यासाठी गेलेला असतो आणि तेव्हाच ना तो बराच शोधाशोध करतो आणि तेव्हा तिथे असणाऱ्या या महेशला त्याने ऑलरेडी त्या पत्रकाराला मॅनेज करायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे मॅनेज करायचं काम ना बरोबर परफेक्ट असं आता महेश करत असतो। तर दुसरीकडे सिद्धू आता सगळं जे काही घोटाळे या माणसानं घालून ठेवलेले आहेत त्या सगळ्या घोटाळ्यांचा तपास घेत असतो। म्हणूनच महेशला सांगून ठेवलेलं असतं की ह्याला काही झालं तरीसुद्धा तुझ्याकडेच ठेव, म्हणजे त्याला अडवून ठेव। दुसरीकडे सिंचनाला बोलायचं असतं आणि इथे ह्यांचा हिशोब सुरू असतो। मग आता श्रीनिवास सिंचनाला म्हणतात की काय झालं, तुला काही बोलायचं आहे का, हो मला आईंसोबत बोलायचं होतं। मग आईंसोबत बोलायचं आहे म्हटल्यावर आता सगळीच जणं म्हणजे श्रीनिवास तिथून उठून निघून जातात। तेच आता वीणा म्हणत असते
की एवढं बोलेपर्यंत करायचंच कशाला. आता वीणालाही ना राग येत असतो, कारण सिंचनामुळे ना भावनाला सगळ्या गोष्टी सफर कराव्या लागत असतात आणि या गोष्टींचाच राग खरं तर वीणाला येत असतो. पण आता लक्ष्मी सांगते की वीणा तू जा तोपर्यंत आतमध्ये, आणि असं बोलून तिला आतमध्ये जायला सांगते. आणि जेव्हा ती आतमध्ये जायला सांगते ना, तेव्हा मात्र आता सिंचना तिथे बसते आणि म्हणत असते की आई तुम्ही मला सांगितलं म्हणून मी हरीशला कॉल करायचा प्रयत्न केला, पण हरीश काही माझ्याशी बोलतच नाही आहे, माझे कॉलही रिसीव करत नाही आहे. प्लीज तुम्ही करा ना त्याला कॉल. ठीक आहे, मी माझ्या मोबाईलवरनं त्याला कॉल करते, तू ना त्याच्याशी बोलून घे. मग आता दुसरीकडे महेशला कॉल पुन्हा एकदा सिद्धूने केलेला असतो आणि सिद्धूला कॉल केल्यानंतर महेश सांगत असतो की तू काळजी करू नको, सगळं इथं मॅनेज मी केलेलं आहे. तेच आता सिद्धू म्हणत असतो की ठीक आहे, त्याच्याकडे जरा फोन दे. म्हणजे आता सिद्धू असं दाखवत असतो की तो कोणी दुसरा आहे, म्हणजेच तो एक मोठा दुसरा व्यक्ती आहे आणि त्याला एक काम द्यायचं आहे आणि यासाठी त्याने हे मोठं काम करायचं घेतलेलं असतं. कारण हा जो माणूस आहे ना, तो AI जनरेटेड व्हॉईसही करत असतो आणि सोबतच ना काही मुलींचे असे घाणेरडे फोटोसुद्धा मॉर्फ करतात ना, त्या टाईपमध्ये काहीसे त्याने बनवलेले असतात आणि त्याचा सगळा पुरावा ना इकडे आता सिद्धूकडे असतो. आणि त्यामुळे सिद्धू आता विचार करतो की जोपर्यंत मला सगळं काही भेटतंय ना, तोपर्यंत सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या. मग आता त्या सगळ्या गोष्टी घेत असताना थोडासा विचार इथे सिद्धू करत असतो. तेच आता इथे हरीशच्या फोनवर कॉल आलेला असतो आणि म्हणूनच हरीश कॉल रिसीव करतो. हरीश आता म्हणत असतो की आई बोल. मग आई म्हणजेच लक्ष्मी हरीशला सांगत असते की जरा लवकर घरी ये, रागवून किती दिवे राहणार आहेस बाहेर, घरी आलास तर प्रश्न तरी सुटतील. असं बोलून त्याला आता कसं कसं घरी बोलवलं जात असतं. तेव्हाच ना सिंचनाही रडत असते. मग आता हरीश घरी यायला तयार होतो तेव्हा लक्ष्मी सिंचनाला सांगते की जा, तू पटकन जा आणि तयार हो, म्हणजेच त्याला बरं वाटेल, तो तुला आल्यानंतर बघेल तेव्हा. मग दुसरीकडे मात्र आता वीणा जी आहे ती म्हणत असते खरं तर ना हिने तुमचे पाय धरायला हवेत, कारण तिला अशी सासू भेटली आहे ना जी सासू कोणालाही भेटत नाही. अशी एवढी चांगली गुणवान सासू हिला भेटली आहे, पण हिला कुठे काय फरक पडतोय. दुसरीकडे सिद्धू जो आहे तो या सगळ्यामध्ये सक्सेस होत असतो. त्याच्याकडे बरेच पुरावे आता येत असतात हातात. तेव्हाच ना तो महेशला बोलत असतो की मी ते सांगितलं आहे ना ते तसंच चालू ठेव, त्याला पकडून ठेव. पण आता ना हा माणूस जो बसलेला असतो महेशच्या समोर, त्याला संशय येतो नक्कीच या लोकांचं काहीतरी चालू आहे आणि म्हणूनच ना तो रागानेच तिकडनं उठून जातो. महेश लगेच सिद्धूला सांगतो की तुझं आवर, नाहीतर आपलं काही खरं नाही. त्यावर सिद्धू म्हणत असतो की काय झालं, अरे तो निघालाय. सिद्धू सांगतो की अडवू ना त्याला, पण महेश सांगतो की तो कुठच्या कुठे निघून गेलाय, आता अडवूसुद्धा शकत नाही. मग दुसरीकडे मात्र आता इकडे पूर्ण डाटा जो आहे तो रिकवर करायला घेतलेला असतो, त्याने कॉपी करायला घेतलेला असतो स्वतःच्या पूर्ण डिव्हायसेसमध्ये. कारण सिद्धूला माहिती असतं की हा माणूस खूप मोठा झोलर आहे आणि ह्याची जी काही नाटकं आहेत ती आपल्याला रंगेहात पकडायची आहेत आणि त्याचसाठी सगळा काही डाव इथे रचलेला असतो. दुसरीकडे आता भावनासाठी गिफ्ट आणलेलं असतं जयंतने, सोबत एक ड्रेसही आणलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला ना तुला ह्या प्रिन्सेससारखंच बघायचं आहे, हा ड्रेस घाल आणि तयार हो आणि मग आपण डान्स करूया. त्यावर आता ते त्याला म्हणते की म्हणजे आता तुम्ही मला तुमच्या तालावर नाचवणार आहात का. त्यावर जयंत तिला म्हणतो की तुम्ही असं का बोलताय. त्यावर आता जयंतला जानू म्हणत असते की म्हणजे तुम्ही मला हे सगळं सांगताय ना म्हणून, मग आता तुमची इच्छा असेल तर ठीक आहे ना, मग आपण एकत्र डान्सही करूया, असंही त्यांचं आता ठरलेलं असतं. तेव्हा आता मग जानू त्याला म्हणते की ठीक आहे तुम्ही जा, तोपर्यंत मी तयार होऊन येते. दुसरीकडे हरीश जेव्हा घरात येतो तेव्हा हरीशसाठी सिंचना दारावरच उभी असते. पण हरीशसोबत आता सिंचनाला बोलायचं असतं, पण हरीश काही बोलत नसतो. हरीश जेव्हा रूममध्ये जाऊन बसतो तेव्हा सिंचना त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. सिंचना हरीशला सांगत असते की हरीश प्लीज ऐकून घे ना, मला काय म्हणायचं आहे ते. पण आता हरीश तिथं ऐकून न घेता डायरेक्टली बाहेर आलेला असतो
आणि बाहेर येऊन ना तो आता भावनासोबत बोलत असतो. भावनाला म्हणत असतो की तुझं जे काही कारकीर्द होतं ते सगळी काही या मूर्ख बाईमुळे वाया गेली ना. मला माहिती तुझ्यासाठी राजकारण आत्ताच्या घडीला महत्त्वाचं होतं. मी त्यासाठी तुझी मनापासून माफी मागतो. तेव्हा भावना म्हणते की तू माझं जाऊ दे, तू आधी तुझ्या बायकोला वेळ दे, तिला काय बोलायचं आहे काय नाही या सगळ्या गोष्टी विचारात घे, तिच्याशी एकदा ठामपणे बोल, म्हणजे तिचं जे काही बोलणं आहे ते ऐकून घे, मग समजेल काय ते, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता इकडे जानू छान तयार होऊन आलेली असते आणि जानू तयार होऊन जेव्हा खाली येते ना तेव्हा मात्र आता जयंत तिला म्हणत असतो की खरंच खूप सुंदर दिसतेस, वाव ब्युटिफुल, असं बोलून ना आता तो तिला सावरत असतो. आणि तेव्हाच आता त्यांचं सुरू असतं की चला आता आपण ना असंच डान्स करायचा. मग आता जसं ते प्रिन्स आणि प्रिन्सेस राऊंडमध्ये गोल गोल फिरून डान्स करतायत तसाच डान्स आपलाही व्हायला पाहिजे असं जयंतचं असतं. मग जानूही तयार असते. जानूला जयंतबद्दलचे पुरावे गोळा करायचे आहेत ना, की तो किती तिला त्रास देतो, किती छळतो, हे सगळं जमा करायचं आहे म्हटल्यावर आता तो सांगेल ती पूर्व दिशा आपल्याला फॉलो करायची असंही आता ठरलेलं असतं. आणि म्हणूनच मग आता ती त्याच्यासोबत डान्स वगैरे करायला सुरुवात करते. आता तो तिला गोल गोल इतका फिरवतो ना अक्षरशः तिला एका पॉईंटला चक्कर येऊ लागते, तिला त्रास होत असतो. तरीसुद्धा ती आता फिरत राहते कारण तिला ना सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. आतापर्यंत त्याने तिला किती त्रास दिला आहे हे सगळं काही आठवत राहतं आणि त्यामुळेच ना ती त्या सगळ्या आवेगात गोल 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 फिरत असते. आणि जेव्हा हा सगळा प्रकार होतो त्यानंतर एका पॉईंटला तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा जयंतचं लक्ष जातं की जानूच्या हाताला लागले. जानूच्या हाताला लागल्यामुळे आता तो म्हणतो की सॉरी हा जानू, तुला त्रास झाला. दुसरीकडे आता जेव्हा हरीश रूममध्ये येतो तेव्हा सिंचनाने रूमचं दार लावून घेतलेलं असतं. मग सिंचना हरीशकडे जाते आणि हरीशला म्हणते मला माहिती हरीश माझ्याकडनं खूप मोठ्या चुका झाल्यात आणि यासाठी माफी नसू शकते, पण प्लीज मला असं वाटलं होतं की तुझं काहीतरी अफेअर आहे आणि म्हणूनच मग मी हे पाऊल उचललं. अगं तू विचारच कसा करू शकतेस की माझं अफेअर आहे करून. अगं तुला एवढे कळत नाही का, ते फोटो बनवलेले होते, एडिटेड होते, तरीसुद्धा त्या फोटोचा तू वापर असा केलास आणि मी या सगळ्या गोष्टी तुला वाटत असेल की विसरून जाईल, पण हे सगळं काही विसरणं शक्य नाही आहे. तुर्तास तरी तुला असं वाटत असेल तरीसुद्धा मी तुला ठामपणे सांगतोय. मग तेव्हाच ना प्लीज प्लीज मला माफ कर असं बोलून ना ती आता स्वतःच्या कानाखाली वगैरे मारून घेत असते. आणि जेव्हा ती स्वतःला मारून घेत असते ना तेव्हा मात्र आता तिला तो अडवतो आणि हरीश तिला म्हणत असतो की थांब, हे सगळं नको करूस. तेव्हाच ती हरीशला म्हणते की का नको करू, काय ठेवले बघितलंस ना, माझ्यामुळे काय काय सहन करावं लागतंय तुला, ते खरंच सॉरी. मग तेव्हा तो म्हणतो की जे काही झाले ते मी कधीही विसरू शकत नाही, पण माझं तुझ्यावरचं प्रेम हे खोटं नाही आहे. मी तुला पहिल्यांदाच सांगतो, मला तुझे काही केलंस ते आवडलं नाही असंही तो म्हणतो. आणि तेव्हाच ना सिंचना म्हणते की तू मला कधीही सोडून जाऊ नकोस, मी कायम तुझीच आहे आणि तुझीच राहीन असंही बोलून त्याला आता ती जवळ घेते आणि दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. तर दुसरीकडे मात्र आता जानूच्या हाताला लागलेलं असतं म्हणून जयंत तिला मलमपट्टी करत असतो. आणि जयंत जेव्हा तिच्या हाताला मलमपट्टी करून देत असतो ना तेव्हा जानूच्या लक्षात येतं की आता आपल्याकडे जर पुरावा आहे तर तो पुरावा आपल्याला जाऊन आताच्या आता दाखवायचा आहे, तो म्हणजे विश्वाला. आणि म्हणूनच मग ती सांगते की राहू दे जयंत सर, एवढं काही नाही आहे, पण मला ना अर्जंटमध्ये कामावर जायचं आहे, मला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे आणि ते विश्वाशी बोलून करायचं आहे, त्यामुळे मला निघावं लागेल असंही ती आता जयंतला बोलत असते. कारण तिने आता हा जो पुरावा मिळवलेला असतो तो पेनड्राईव्हमध्ये तिला सेव्ह करायचा असतो आणि त्याचसाठी तिची ही धडपड सुरू असते. तर दुसरीकडे मात्र तिने आता जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा तोही म्हणतो की ठीक आहे चालेल. मग तेव्हाच ना इकडे जयंत जो आहे तो आता जानूकडे बघतच बसतो. पण इकडे आता जेव्हा सिद्धूच्या हातात पुरावे लागलेले असतात तेव्हा तो मेन पत्रकार असतो जो सगळं हे घोळ करत असतो ना, तो तिथे येतो. त्याला मात्र आता खूप बेभान असं मारलेलं असतं सिद्धूने. सिद्धू त्याला म्हणतो की किती नालायक माणूस असेल, किती लोकांचे असे व्हिडिओज, किती व्हॉईस रेकॉर्डर केलेले आहेत, तुला तर आता मी सोडत नसतो. तुला काय वाटलं या सगळ्या काही गोष्टी कोणाला कळणार नाहीत, पण आता बघ तुझा कसा बँडबाजा बारात मी वाजवतो, असंही आता सिद्धू त्याला बोलत असतो. आणि सिद्धूला आता
तो बोलून हसू लागतो, पण सिद्धूने त्याला आता चांगलाच दम दिलेला असतो. सिद्धू जेव्हा त्याला आता दम देतो ना, तेव्हा मात्र सिद्धूला तो म्हणत असतो की जा, तुला काही करायचं आहे ना ते कर, बघतोस ना मी काय काय करू शकतोयस ते. पण सिद्धूने पुरावे मिळवलेले असतात आणि सिद्धू त्यामुळेच आता त्या माणसाविरोधात आवाज उठवणार असतो. तर इथे महेश सांगत असतो की एवढा मोठा पुरावा आपल्याकडे आहे, तर आपण आहे ना आता ह्याला पोलिसात देऊया. पण सिद्धू म्हणतो पोलिसात नुसतं देऊन उपयोग नाही आहे, आपल्याला आधी आपल्या बेसवर काहीतरी करायला हवं. तेच आता दुसरीकडे विश्वा आणि त्याचबरोबर जानू हे दोघंही जण समोरासमोर असतात. विश्वाला आता जानू सांगत असते की अजून एक पुरावा मिळवला आहे आणि तो डान्सचा व्हिडिओ ती दाखवू लागते. तेव्हाच त्याच्या हाताला लागलेली ती जखम ती विश्वाला दिसते आणि विश्वा म्हणतो की किती लागलं आहे हे. तेव्हा लगेच ना तो आता तिच्यावर उपचार करू लागतो, म्हणजेच तो आता लगेच तिच्या हाताला मलम वगैरे लावून देत असतो. आणि हे सगळं होत असतानाच ना तिकडे असणारा हा जयंत जो आहे तो मात्र हळूच बघत असतो आणि जयंत कॅमेऱ्यातून हे सगळं काही बघत असतो. जयंतला आता राग येतो. तो विचार करतो की मी काय केलं, मला हे सगळं काही करायचं होतं, जानूच्या हाताला मलम लावायचं काम, पण हे सगळं काही काय चाललंय या विचारानेच ना आता टेन्शन आलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता त्याची चिडचिड होत असते, कारण जानूला माझ्यामुळे लागले आणि मलमपट्टी तो करतोय आणि त्यामुळेच ना आता तो स्वतःचं डोकंच ना त्या स्टेअरिंगवर आपटून घेत असतो, जेणेकरून ना त्याला आता त्या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो, राग काढायचा असतो आणि त्यासाठी त्याची ही धडपड सुरू असते. मग दुसरीकडे मात्र आता विश्वा आणि त्याचसोबत जानू आता एका प्रोजेक्टवर डिस्कस करत असतात, जो ड्रीम प्रोजेक्ट असतो. त्याबद्दल डिस्कस करताना जयंत तिथे येतो आणि जयंत म्हणत असतो की मला ना जरा बोलायचं होतं आणि असं बोलून तो आता विश्वाला बाहेर जायला सांगतो. विश्वा जसा बाहेर जातो तसा आता जानूला तो म्हणत असतो की दिवसभर तुम्ही काम करताय असं म्हणताय, काय काय काम केलेलं आहे तुम्ही ते मला सांगा. त्याबरोबर जानू आणि विश्वाने दिवसभर तर फक्त प्लॅनिंग केलेलं होतं, कामाचा विषय कमी आणि प्लॅनिंगच जास्त केल्यामुळे आता ऐन वेळेला जानूला समजत नसतं की काय बोलावं ते. त्यावर जयंत म्हणत असतो की मला माहिती आहे तुमचं ना काहीतरी सुरू आहे, पण आता जानूला जयंतचा हा स्वभाव आहे ना मुद्दामून लपवायचा नसतो, तो आता समोर आणायचा असतो. म्हणून ती आता म्हणत असते की तुम्ही समजताय ना तसं नाही आहे, खरंच आम्ही काम करत होतो. मग काय काय काम करत होता ते तर सांगा. पण आता जानू शांत असते, म्हणून जयंतने हा प्रोजेक्ट आता बंद करायचा निर्णय घेतलेला असतो, जेणेकरून ह्या दोघांचंही बोलणं काही होऊ शकणार नाही, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. तेच आता दुसरीकडे विश्वाला नुसतं जीव वर खाली होत असतो की आतमध्ये काही होत तर नसेल ना, काय करू मी, जाऊ का नको असा विचार ना तो करत असतो. तेच दुसरीकडे भावना बसलेली असते आणि लपून छपून तिला भेटायला ना सिद्धू आलेला असतो. सिद्धू जेव्हा तिला लपून छपून भेटायला येतो तेव्हा भावना त्याला म्हणत असते की काय चाललंय तुमचं. मग आता भावनाला तो म्हणत असतो की काही नाही, सहज तुला भेटायला आलो, मला माहिती आहे तुमचा राग गेलेला नाही आहे आईवरचा, म्हणून तुम्ही मला हळूच इथे भेटायला आलात. त्यावर आता तो सांगतो की तू समजतेस तसं नाही आहे. मग काय आहे. मग तेव्हाच ना तो बोलतो की मला आता तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठीचे पुरावे भेटलेत, पण तुला सांगू का, तुझं तर तेवढंच आहे ऑडिओ मर्चिंग, पण तुला सांगू काही मुलींचे ना विनाकारण फोटो ना अशा बेकार परिस्थितीत केलेले आहेत ना की तुला काय सांगू, मला तर असं टेन्शन येतं आहे ना की मी तुला हे शब्दात सांगू शकत नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र भावना म्हणत असते की मग आपल्याला शांत राहून चालणार नाही, आपल्याला यावर आवाज तर उठवावा लागेल, असंही आता ती त्याला म्हणत असते. त्यावर तो म्हणतो की हो तू बोलतेस ते बरोबर आहे, मग कसं करायचं मॅनेज हेही त्यांचं डिस्कशन होत असतं. तेव्हाच ना भावना म्हणत असते की त्या मुलींचा आवाज आता आपल्याला बनावं लागणार आहे. तेच दुसरीकडे जानूला विचारलेलं असतं ना जयंतने की दिवसभर काय कामं करत होतात, त्याचबरोबर आता विश्वाचे शब्द जानूच्या कानावर पडलेले असतात आणि त्यामुळे जानू आता मस्तपैकी ड्रीम प्रोजेक्टबद्दल पूर्ण डेफिनेशन त्याला सांगू लागते. त्यामुळे जयंतची आता बोलतीच बंद झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.